विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना तिकडे शिवीगाळ झाल्याचं कळतंय। समृद्धी महामार्गावर थांबून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। काँग्रेसचे पराभूत उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांकडून ही धमकी देण्यात आली। सौरभ ठोंबरे धानोरकर समर्थक असल्याची माहिती आहे। सौरभ ठोंबरे यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय, एकाला अटक झाली आहे। एकीकडे चंद्रपूरमध्ये कुणाचा महापौर होणार, सत्ता कुणाची असणार यावरून अजूनही निश्चित काही ठरलेलं नसतानाच आता अशा प्रकारचा घटना जी आहे ती समोर येते आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होणार हे निश्चित। काँग्रेसचे पराभूत उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांकडून ही धमकी दिल्याचं वीडियो आदिवासी एससी महिला पे हाथ डाल रहे तुम लोग, पुलिस को बताओ। आप बताइए एससी महिला पे आदिवासी पे हाथ डाल रहे रात में क्या? एससी महिला पे आदिवासी महिला पे हाथ डाल रहे, रुको सरक गाड़ी एससी महिला पे अन्याय कर रहे तुम लोग। सारंग पांडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सारंग, नेमका काय प्रकार घडला होता थोडक्यात सांगशील आणि आताची काय स्थिती? अश्विन, आपण गेल्या काही दिवसापासून पाहतोय की चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधली जी गटबाजी आहे त्यांचे अनेक अंक पाहिले आहे आणि कदाचित याच गटबाजीचा हा अंक आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण वडेट्टीवार गटाचे जे नगरसेवक आहेत ते काल पुण्यावरून नागपूरकडे जात होते आणि आज पहाटे 6च्या दरम्यान त्यांना समृद्धी हायवेवरचा जो वर्धा जिल्ह्यातील एक पॉइंट आहे गणेशपूर शिवार, तिथे असा आरोप करण्यात आलेला आहे की 6 स्कॉर्पिओ मधून लोक आले आणि त्यांनी ही बस थांबवली, ट्रॅव्हल बस, आणि त्यानंतर या वडेट्टीवार गटाचे जे नगरसेवक होते त्यांना शिवीगाळ करण्यात आली। सोबतच त्यांना काही नगरसेवकांना सोबत चालण्याचं सांगण्यात आलं आणि जर तुम्ही सोबत चालले नाही तर तुम्हाला जीवानिशी ठार करू अशी धमकी देण्यात आलेली आहे। असा गुन्हा जो आहे तो पोलिसात नोंदवण्यात आलेला आहे। धन्यवाद सारंग या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।